AC स्लीपर बस आहे नॅशनल. त्याच्यामध्ये 2x1 कॉम्बिनेशन आहे आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याला काहीतरी म्हणतात हो, लक्षात नाही येत आहे. नेक रेस्ट एरिया, समोर सामान ठेवायला जागा आणि ब्लँकेट पण दिले आहेत, असं आहे. चला, आपण आलो मैत्री बागला. आता मुंबईमधनं निघूया बाहेर. चला तर भेटत राहूया. आणि हे आहेत आमचे बावाबाई मॅनेजर. वाशी ब्रिजवरती आहे. वाशी ब्रिज क्रॉस करतोय असं सगळं आहे. चला मुंबईच्या बाहेर पडूया आणि गाव कधी गाठता येतं ते बघूया. चला तर भेटत राहूया आपण या प्रवासात. वाशी टोल बराच मोठा झालाय जाताना. वाशी पिकअप आलोय वाशीला. वाशीचा पिकअप करूया आणि पुढे निघूया. मित्रांनो, आता आपण डीमार्ट चाललाय. आपण चाललो आहे, पनवेल क्रॉस केलं आहे आणि आपण जॉईन करतो आहे मुंबई गोवा हायवे. आत्ता आपण ह्या पळसपे फाट्यावरनं मारणार आहे लेफ्ट. पळसपे फाटा हा मारतो लेफ्ट आणि आपण जॉईंट होतो आहे NH66 मुंबई गोवा हायवेला. चला मुंबई गोवा हायवेवरती लागलो. कर्नाळा पक्षी अभयारण्य. एक दिवसाची पिकनिक करायची असेल तर नक्की तुम्ही इथे या. ट्रॅकिंग वगैरे करायला बराच इथे स्पेस आहे. चला तर नेहमीच्या कट्ट्यावर येऊन बसलो आहे. इथे आल्यानंतर गाड्या बऱ्याच लागल्या. चला जाऊया, तुम्हाला गाड्या दाखवतो, हॉटेल पण दाखवतो. चला. हॉटेल वैष्णवी नेहमीचंच ठिकाण आहे आपलं. गाड्या भरपूर कमी आहेत. नाही तर ह्याच्या अगोदर जेवढ्या वेळा आलोय ना, त्या हायवेच्या बाहेर गाड्या उभ्या असतात. चला, गाड्या तर कमी झाल्या. येताना गर्दी असेल पण गाड्याच नाही. महालक्ष्मी, ग्लोबल, साईवाल्यानंतर एकदम ओलवो बनवून ठेवली. काळ भैरव, नाईक स्लीपर नॅशनल, समर्थ कृपा, साई कृपा, पिंपळेश्वर 2 लागले. महामाई, युनिटी, साई कृपा, पिंपळेश्वर, महामाई. रोशन गेली बाबा, लवकर गेली आज. वाजले किती बघितले नाही, कारण मी पण जरा वेगळ्या कामात होतो. चला. निघालो हॉटेल वैष्णवीवरनं आणि आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया. टुवर्ड्स नागोठणे, कोलाड, इंदापूर, मानगाव. हे कुठचं ब्रिज आहे मला आठवत नाही आहे. पेन क्रॉस केल्यानंतर आहे. गडपचं असेल बहुतेक, पण याचं मॅक्झिमम काम होत आलेलं आहे.
वरती तुम्ही बघत असाल ना राईट साईडला, आणि यायला जायला दोन्ही साईडनी सर्व्हिस रोड आहे. म्हणजे एकाच रोडवरनं आवन जावन चालू नाही आहे आता. ते एक बरं आहे. नाही तर ट्रॅफिकचं एक मोठं कारण हे झालं. बऱ्यापैकी काम झालं आहे. बहुतेक गडप असेल नक्की सांगू शकत नाही. रात्रीचा वेळ आहे. इकडनं हा अंडरपास आहे गाड्यांना इकडे तिकडे जायला. चला भेटत राहूया या व्हिडिओमध्ये. पोचलो आहे नागोठण्याला. इथपर्यंत वरनं एक पादाचारी पूल बनवला आहे. त्याच्या खालचे दोन्ही रोड तयार झाले आहेत आणि दुहेरी वाहतूक चालू आहे. पण हा पण ब्रिज खूप मोठा होईल. आणि इथे बघा रस्त्याची जी चाळण आहे ना झाली आहे. अगर पाऊस पडला आहे 20 मे ते 1-2 जूनपर्यंत चांगलाच पाऊस पडला होता. रस्त्याची चाळण तर होणार होती. मुंबई महामार्ग आहे. रस्त्यांची आवन जावन पण, गाड्यांची आवन जावन पण भरपूर आहे. असं मोठा पॅच आहे. राईट साईडला बघा ते सिमेंट कॉन्क्रीटचं रोड झालेला आहे. आणि इथून जो ब्रिज चालू होतो नागोठण्यासाठी तो खूप मोठा असणार आहे आणि खूप मोठा स्पेस आहे. इथे रोहायला गेला रस्ता राईट साईडला. इथे एक अंडरपास दिला आहे आणि बराच वेळ लागतो इकडनं सध्या तरी. म्हणजे जी सध्या परिस्थिती आहे रस्त्याची चाळण झाली आहे त्याच्यामुळे. चल नागोठणे क्रॉस करूया आणि पुढे भेटत राहूया. आणि याच्या पुढचं अंडरपासच्या पुढचा ब्रिजचं बऱ्यापैकी काम झालं आहे. आता आपण नागोठणे क्रॉस करून लागलो आपल्या परत दुहेरी मार्गाला, जिकडनं आवन जावन आपलं चालू होईल असं आहे. आणि जिथे जिथे असं हे आहे ना आपलं काय म्हणतात त्याला, ते डायव्हर्जन, तिथे तिथे हा त्रास आहेच आहे खड्ड्यांचा. वाकण फाटा सुनसान पडला आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की मी कोलाडच्या अगोदर JSW आहे ना, जिंदाल स्टीलवर तिथे आहे. आणि तिकडचा जो सिंगल एक रोड होता छोटासा पॅच, त्या राईट साईडला मला दिसतं आहे की सिमेंटचा रोड बनतो आहे. म्हणजे दुहेरी वाहतूक तिथून पण चालू होईल असं मला वाटतं आहे. कारण हा छोटा पॅच आहे. थोडंसं झालं आहे, थोडंसं काहीतरी बाकी आहे. म्हणजे इथून बघा परत तिकडे डबल रस्ता चालू झाला ना, असं सगळं आहे. चला भेटत राहूया. गावाचं नाव माहिती नाही. त्याला पुई 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 पंडी दरबार अजूनही
समोर आपल्याला दिसतंय मुंबईवरनं गोव्याला जाताना येणारं कोकण रेल्वेचं ब्रिज. दोन्ही साईडने आवन जावण चालू आहे. हा रस्ता व्यवस्थित तयार झालेला आहे. ब्रिज पण त्याच्या पुढचं तयार झालेलं आहे. आणि आता आपण आलो आहोत कोलाडमध्ये, जे मेन बाजारपेठ आहे ना कोलाड, तिथे. हे पण बरंच मोठं ब्रिज आहे, खूप बरंच मोठं ब्रिज आहे. इथे ज्या जंक्शनला वरनं गडर वगैरे टाकलेले आहेत आणि थोडंसं डेव्हलपमेंट झालं. खालना स्टीलचे वगैरे बघताय ना तुम्ही, ते टाकून त्यांनी केलेलं आहे. तोपर्यंत आपल्या ड्रायव्हर दादांचे पुन्हा हालत होते. पोचलो आहे इंदापूरला. इथून इंदापूर मार्केट आता थोड्या वेळातच येईल असं आहे. आणि येताना तर तुम्ही बघितलं असेल किती ट्रॅफिक होतं. या पर्टिक्युलर स्पॉटला एवढं ट्रॅफिक होतं की विचार नका. इकडनं बाहेर पडता पडता नाकीनं आले तुम्हाला. इथून लगेच आपल्याला डायव्हर्जन लागेल. हे आता दुहेरी वाहतूक चालवले, आवन जावन दोन साईड चालू. आणि इकडनं हा इंदापूर बायपास संपला. संपूर्ण गेले साई जोशी वडेवाला गेले, मानगाव स्टेशन गेलं. हा लेफ्ट गेला पुण्याकडे. राईट साईडला मानगाव एस टी डेपो. आणि आपण सरळ चालू करतो. आपण कोकण रेल्वेचा ब्रिज क्रॉस करतो आहे आणि इथून परत आपली दुहेरी वाहतूक चालू होणार आहे. आणि ही दुहेरी वाहतूक चालू झाल्यापासून आपला लास्ट टाइमला मानगाव क्रॉस करायला 1.25 तास लागला होता. जेव्हा आपण रविवारी विजेच्या गाडीने आलो होतो. असुडे जस्ट क्रॉस केलं आणि आता आपण असुडे घाटामध्ये, असुडे घाट. तीन गाड्या फक्त लागलेल्या आहेत. त्याच्या वेळेस 2 वेळा आलो होतो ना, पूर्ण हे हॉटेल भरलेलं होतं. गाडी लावायला जागा नव्हती. 4:14 असं कुठलं आरवलीला काय ना, मागे गाड्या आहेत. किती गाड्या आहेत कसं हे ते तुम्हाला दाखवतो. चला. पण झोप जरा असहनीय झाली. असं वाटतं झोपावं पण झोप काय येत नाही. बघूया कितपत झोप येते ते आता पुढच्या प्रवासामध्ये.
चालू झाला आहे. चला निघावं लागेल आता. निघूया. आपल्याला आता मारायचं आहे लेफ्ट. बस स्टँड संगमेश्वर तून आपण मारूया लेफ्ट. जाऊया देवरुख साखरपा रोडला. प्राईड पॅलेस देवरुख. शुभ सकाळ मित्रांनो. थेट साखरपा समोर हॉटेल संकेत. इथून आपल्याला मारायचं आहे राईट आणि जायचं आहे दाभोळेच्या साईडला. चला. ही सकाळ नेहमी आपली संगमेश्वरवरून होते या बस. आज
लोक इथे भरपूर दिसतात. राईट मारून जातात लांजाला. राईट आहे. सरळ जर गेला तर सरळ वाटोळला तुम्ही बाहेर पडता. कधीही सरळच जायचं. तुम्ही राईट मारायच्या भानगडीत पडला तर लागला. या रस्ता पण खराब. कणकवली राजापूर साईडला रस्ता तर सरळ रस्ता. आंबेड गाव आहे. आंबेड गाव आहे आणि हे आहे आंबेड गावातलं मार्केट. 21 साली मी युट्यूबवर नव्हतो त्यावेळेस असे हालत झाले होते नाही काढला जाताना काय सांगतो. आणि हा पर्टिक्युलर पॅच आहे ना सिमेंट आंबेड मार्केट. नवयुवक कष्ट युवक मंडळ आंबेड पेठ दे. लेफ्टला गेला वाटोळला पाचलला रस्ता. हायवेवरनं पाचलला जाणारी गाडी होती. हा लेफ्ट गेला विलवडे स्टेशनला. हा जो लेफ्ट आहे ना हा गेला विलवडे स्टेशनला. तो आपल्या वरतून गेला तो NH66. लेफ्टला जायला रस्ता नाही आहे. नाहीतर इथून राईट मारून जायला लागेल वरतून ना. पुन्हा राईट मारून परत रिटर्न मारावं लागेल. पुढे रिटर्न मारून परत NH66 ला आपण जॉईन. रिटर्न मारून आपण 15 मिनिटं अगोदरच पोहोचलो होतो. तुम्हाला नाही हो बोलत आहे. जरा 10 मिनिटं जरा मोबाईलची अजिबात बॅटरी गेली होती. तो जरा चार्ज केला आणि आता चालू आहे घरी. चला आता काहीतरी 7-10 वगैरे काहीतरी झाले असं. 7ला 5-10 मिनिटं कमी असताना मी आलो. काय चला भेटत राहूया असेच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.